हॅलो. आजची तारीख आहे 9 मार्च 2019. आता वाजले करीब 11 वाजून 51 मिनिट. आज आज मी पिक्चर बघितला. मार्वल. मार्वल. मा फिल्मचं नाव काय होतं? फिल्मचं नाव होतं फिल्मचं नाव आय डोंट नो, समथिंग मार्वलच काहीतरी होतं. या मार्वल वुमन होतं का मार्वल कॅप्टन मार्वल. या ओ सॉरी, कॅप्टन मार्वल वॉज द नेम ऑफ द मूवी. ओके. फिल्म बद्दल आपण थोडासा रिव्ह्यू करून देऊ, राईट? ज्याप्रमाणे मूवीज आहे आणि काइंड ऑफ लाईक अ रिली ग्रेट. म्हणजे त्यांनी एक प्रकारे युनिव्हर्स क्रिएट बनवलाय या फिल्मचं. कसं आहे, यांची एक फिल्म खूप जास्त धमाल नाही करत, त्यामुळे हे खूप सारे मूवीला एक कंबाईन करते आणि त्याच्यानंतर एक त्याचा बिग बँग बनतो आणि तो बिग बँग लोकांना खूप आवडतो. जस्ट लाईक अव्हेंजर, इन्फिनिटी वॉर आणि इन्फिनिटी वॉर पार्ट 2 वॉज आता हार्डली 2 महिन्यानंतर रिलीज होणार आहे. बट त्याचा जोश मला खूप दिसून राहिलाय. फिल्म मेकरचा तो एक स्ट्रॉंग पॉइंट असतो आणि तो त्याच्यामध्ये त्या लोकांनी अचीव्ह केला आहे. युजली थँक्स टू केविन फेगी, त्यांनी खूप चांगल्यानी प्रत्येक स्टोरीला, कॅरेक्टरला समजून घेतला आणि दॅट इज गुड. एक फिल्म जरी इतकी काही खास नसली तरी पण लोक पाहायला जातात बिकॉज ऑफ दॅट, की ते मूवी, ती खास नसलेली मूवी एक प्रकारच्या सुपर हिरोच्या कॅटेगरीमध्ये येते. त्यामुळे अनइंटेन्शनली लोक पाहायला जातात आणि पाहतात सुद्धा. सो याप्रमाणे प्रोडक्शनचा फायदा होतो आणि फिल्मचा पण फायदा होतो, जरी ती फिल्म तेवढी वर्दी नसली तरी सुद्धा पण. सो दॅट्स द रिली गुड थिंग. आणि मार्वलनी नेहमी याचा फायदा घेतला आहे. अँटमॅन अशासारख्या मूवी आहे ज्या इतक्या चांगल्या, म्हणजे इतक्या अँटमॅन आहे, त्याच्यानंतर कॅप्टन मार्वल्स आहे, त्याच्यानंतर अजून कोणती मूवी आहे, अजून आहे 2-3 मूवीज आहे, मला थोडस नाव, थॉर द डार्क वर्ल्ड, या आणि त्याच्यानंतर आहे ब्लॅक पॅन्थर. ब्लॅक पॅन्थर तर असं म्हणता नाही येत, बट स्टोरी रिलेटेड, म्हणजे जस्ट लाईक ते इतके जास्त इफेक्टिव्ह नाही वाटले. हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, लोकांचा पर्स्पेक्टिव्ह नाही, मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगत आहे. बट तरी लोक पाहायला येतात. वाय? कारण एक प्रकारे लोकांना एक प्रकारे कळून जाते की धिस इज काइंड ऑफ लाईक अ सुपर हिरोच्या मूवीतली कॅटेगरी मधली मूवी आहे. सो जर आपण ही मूवी नाही पाहू तर समोरचे मार्वलची मूवी आपल्याला कळणार नाही. सो लोक पाहायला जातात. सो दॅट्स द फॅक्ट दॅट लोक पाहायला जातात आणि डिसअपॉइंट होत नाही, बट अनफॉर्च्युनेटली लोक पाहायला जातात आणि याचा फायदा प्रोडक्शनला होतो. सो दॅट्स अ रिअली ग्रेट मूव्ह. चलो आपण स्टोरी लाईनवर आपण फोकस करू, राईट? येस. कॅप्टन मार्वल वॉज एक फिमेल फर्स्ट डेब्यू आहे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा. आय थॉट, मला असं वाटलं होतं की ब्लॅक विडो राहायला पाहिजे, बट कॅप्टन मार्वलला रिप्रेझेंट केलं. वेल, कॅप्टन मार्वल इज अ काइंड ऑफ लाईक वुमन्स डे ला एक प्रकारे सेलिब्रेट करण्यासाठी वगैरे, आणि त्यांना हे कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचंच होतं. सो यस. आता कसं आहे, कॅप्टन मार्वल हे जे कॅरेक्टर जे काही बनलं आहे, जस्ट लाईक हे असं कॅरेक्टर आहे जे असं एकदम अचानकपणे बनलं. त्यामुळे त्यांना काहीतरी बनवायचं होतं आणि त्यांना काही दुसरं कोणतं नाव सापडलं नाही. सो दे मेड इट. अँड फिल्म एवढी काही खास वाटली नाही. स्टोरी वगैरे एवढं, प्रेझेंटेशन इज नॉट गुड इनफ. प्रेझेंटेशन एवढं काही खास वाटलं नाही यार. ऍक्शन पण एवढं काही जबरदस्त होतं नाही, तरी ठीकठाक होतं, असं काही म्हणता येत नाही. बट डबल मूवी मी पाहायला जाणार नाही, आणि त्याआधी 200 रुपये तिकीट पागल झाला.
200 रुपये खर्च केले ना, 400 रुपये खर्च झाले ना आज माझे त्याच्यावर. एवढी काही खास मूवी तर वगैरे नव्हती. स्टील एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. अँड राईट ना मी घरी आलाय, सो आय नीड अ स्लीप. सो मी मस्त झोपीन. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 14. 14 नाही रे, इट्स रिव्ह्यू अबाउट. चांगलं सांगून ना राहिला फिल्मचा रिव्ह्यू. फिल्म मध्ये काही होतच नाही ना रे, सांगू तरी काय. फिल्म मध्ये डिरेक्शन प्रॉपरली होत नाही, प्रेझेंटेशन प्रॉपरली होत नाही, कॅमेरा इज ओके, एवढं काही वाईट नव्हता, म्हणजे ओके ओके, एवढा काही एकदम असं नाही. ग्राफिक्स वॉज गुड, खूप चांगल्याने ग्राफिक्स दाखवण्यात आले. बट युजली त्याच्यामध्ये फायटिंग सीन मध्ये ग्राफिक्स जास्त इस्तेमाल पण नाही केले, आणि त्यामध्ये त्याची पॉवर जास्त दाखवण्यात आली. सो या म्हणजे असं काही फारसं काही खूप जास्त ग्राफिक्स असं काही रेप्रेझेंट वगैरे काही झालं नाही. आणि देन या nothing more special. So there's it. This is the end. This is the end of the. How should you rate this movie? Yeah, I should say 10 out of 7. Yeah, एक मार्क कापला प्रेझेंटेशन साठी, कारण खूप सायलेंट प्रेझेंटेशन केलं. या एवढंस वाटलंच नाही का मार्वलचा मूवी आहे. देन खूप जास्त एक्सपेक्ट केलं होतं, बट त्या एक्सपेक्टेशनला थोडं कमी पडलं असं मला वाटते. म्हणजे कॅप्टन मार्वल म्हणजे ते कसं एक कॅरेक्टर आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त पॉवर आहे. ही कॅन फ्लाय, शी कॅन, तिच्यापाशी बहुत काही पॉवर आहे. आणि कॉमिक मध्ये आणि खूप साऱ्या गोष्टीमध्ये माहित पडलं होतं की शी इज रिअली पॉवरफुल कॅरेक्टर इन द मार्वल सिनेमॅटिक, मार्वल सुपर हिरो मध्ये ती खूप पॉवरफुल आहे. सो ऍज अ ऑडियन्सनी खूप एक्सपेक्ट केलं होतं की खूप भयानक कॅरेक्टर राहील म्हणून, बट इन द एंड शी वॉज नॉट रिअली गुड ॲट. राईट. So yes, till then everything is fine, is good. This is the end, and this is the end of Captain Marvel.